आणखीन एक महत्त्वाची अपडेट आहे। अभिनेता एजाज खानवरती मुंबईमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। हाऊस अरेस्ट प्रकरणामध्ये तक्रारीनंतर आता बलात्काराचाही गुन्हा त्याच्यावरती दाखल करण्यात आलाय। एका अभिनेत्रीने हा गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे। या अभिनेत्रीने बलात्काराची तक्रार दाखल केलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून एजाज खान हा अत्यंत वादग्रस्त अशा परिस्थितीत त्याबद्दल चर्चा होतीये। आपल्या प्रतिनिधी नम्रता दुबे आपल्याला या संदर्भात माहिती देतील। नम्रता, आपल्याला सांगण्यात येते की एजाज खान जे आहे तो ऑलरेडी एक वादग्रस्त अभिनेता आहे। यापूर्वी वादग्रस्त शो आहे, त्यामुळे पण तो त्याच्यावर FIR झाला होता। आता सध्या रेप केसमध्ये त्याचं नाव आहे। एक अभिनेत्री आहे पीडित, तिने त्याच्यावर FIR जे आहे ते रजिस्टर केलेलं आहे आणि एजाज खानने तिला बॉलिवूडमध्ये काम देऊ, पिक्चरमध्ये काम देऊ असं म्हणत तिच्यावर हा जे अपराध आहे ते केलाय। त्यानंतर आता एजाज खानवर चारकोप पोलीस स्टेशनमध्ये FIR रजिस्टर झालेली आहे। पोलीस जे आहे ते पुढची चौकशी करत आहे। ऑलरेडी एजाज खानवर जे आहे अंबोली पोलीस स्टेशनमध्ये हाऊस अरेस्ट या शो मुळे केस झालेला होता। आता बरोबर आहे, नक्कीच नम्रता। हाऊस अरेस्ट या कार्यक्रमामुळे आणि उल्लू ॲपच्या सगळ्या वादग्रस्त अशा मांडणीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत असलेल्या एजाज खानवरती आता बलात्काराचाही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।